अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, नाट्यरसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई सच्चरित पारायण सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडत आहे। आज गुरुवार दिनांक 31 रोजी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी श्री साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेऊन या पारायण सोहळ्याला सदिच्छा भेट व पारायण आरती साई भक्तांना शुभेच्छा दिल्या। साई कथा पारायण सोहळ्याचे हे 31वे वर्ष आहे। यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, नाट्यरसिक मंचचे सदस्य अशोक नांगरे, रमेश गोंदकर, अशोक कोते, प्रकाश गायके, सुभाष घुगे, साबळे व महिला पारायणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच शिर्डी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित शेळके, दीपक गोंदकर आदी मान्यवरांसह साई भक्त व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। नाट्यरसिक मंच आणि साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष 31वे या निमित्ताने मी भेट द्यायला आलो होतो। म्हणजे याचं स्वरूप दरवर्षीप्रमाणे मोठं होत चाललेलं आहे। दरवर्षी याच्यामध्ये वाढ होत चाललेली। या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने हा सोहळा अनेक वर्ष चालू राहावा आणि याच्यामध्ये सर्वांना भाग्य मिळावं पारायण करण्याचं अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी प्रार्थना करतो। धन्यवाद।